नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून जो आपला टीसीएस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून जे हे परीक्षेमध्ये विचारली जातील अशा स्वरूपाची अतिसंभव व त्यासोबतच जे मागील वर्षी काही टीसीएसने घेतलेल्या काही प्रश्नपत्रिका आहेत मागील एक्झामच्या, त्यामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरती परीक्षेसाठी आपण पाहणार आहोत. तर या सिरीजमधलाच आपला आजचा भाग 3चा व्हिडिओ आहे. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्हाला खालील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल आणि तुम्ही तेथून ते देखील मागील व्हिडिओचे पार्ट पाहून घ्या. तर हे जे प्रश्न आहेत आजचे आपले नवी मुंबई महानगरपालिकेसाठीचे ते सर्व पदाकरता उपयुक्त आहेत. म्हणजे की तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल, ज्यामध्ये टोटली 30 संवर्ग आहेत आणि 30 संवर्गापैकी कोणत्याही संवर्गाला तुम्ही अर्ज केला असेल तर त्या सर्वच पदांकरता हे प्रश्न जे आहे जे की उपयुक्त असणारे आहेत. कारण का त्यामध्ये जो त्यांनी जीकेजीएसचा अभ्यासक्रम दिलेला आहे तो सर्व पदांसाठी कॉमन अभ्यासक्रम दिलेला आहे. तर त्या अनुषंगानेच आपला आजचा हा व्हिडिओ आहे. व तसेच तुम्हाला NM साठी तुम्हाला जर परिपूर्ण अभ्यासक्रम हवा असेल ते तुम्हाला कुठून व कोणत्या पद्धतीने मिळवता येणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला जे विषया संबंधित प्रश्न असतील जे की 60 प्रश्न आणि जे आपले काही इतर 40 प्रश्न आहेत त्याचा तुम्हाला 100% अभ्यासक्रम जो की मिळणारा असेल. तर पाहू आपल्याच्या या भाग 3 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, आर्य संस्कृतीच्या सर्वोच्च कालावधीत गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये जनपदांची डॅश संख्या होती जे समोर महाजन पदामध्ये रूपांतर झाले. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की 16, जे की आर्य संस्कृतीमध्ये म्हणजेच कोणता काळ होता आर्य संस्कृतीचा, तो होता ऋग्वेदकालीन काळ. तर ऋग्वेदकालीन जे काही भारत होतं किंवा ऋग्वेदकालीन जे काळामध्ये जे आहे जी काही जनपदांची संख्या होती ती 16 होती. तेच जे आहे पुढे जाऊन जे आहे महाजन पदामध्ये जोडके रूपांतरित झालेलं आहे. तर ऑप्शन नंबर A या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. आणि टीसीएस जे आहे तुम्हाला थोडक्यात याच प्रकारचे प्रश्न जे आहेत जे की वारंवार विचारत असतात. तर टीसीएसची आतापर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका देखील पाहून घ्या, त्यामुळे तुम्हाला ह्या प्रकारे थोडक्यात किचकट स्वरूपाचे प्रश्न जे की पाहायला मिळणारे असतील. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे पुढील, इब्न बतुता डॅशचा एक अरबी प्रवासी व धाडसी व्यक्ती होता. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की मोरोस्को. तर मोरोस्कोचा जो आहे थोडक्यामध्ये एक धाडसी व्यक्ती व अरबी प्रवासी होता इब्न बतुतो. तर इब्न बतुतो यांनी जे आहे जो की भारतामध्ये 1333 मध्ये जे आहे थोडक्यामध्ये भारतामध्ये दौरा केलेला होता आणि हा एक उत्तर आफ्रिकी देशामधील आहे. तर याचं नाव देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. इब्न बतुता हा देखील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे पुढील, 1668 मध्ये पहिला फ्रान्सिसी कारखाना डॅशमध्ये स्थापित केला. तर कुठे स्थापित केला? 1668 मध्ये पहिला फ्रान्सिसी कारखाना. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर B जे की सुरत. तर सुरत या ठिकाणी जे आहे 1668 मध्ये पहिला फ्रान्सिसी कारखाना जे आहे थोडक्यामध्ये स्थापित केलेला होता. तर नंतर जे आहे दुसरा याचा कारखाना जे की पॉंडिचेरी या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये स्थापित करण्यात आला आणि जे इसवी सन होतं ते होतं 1674. 1674 मध्ये पहिला जो आहे दुसरा थोडक्यामध्ये जो कारखाना आहे तो स्थापित केला आणि 1668 मध्ये जे आहे जे की पहिला कारखाना या फ्रान्सिस यांनी जे आहे थोडक्यामध्ये स्थापित केलेला होता भारतामध्ये. तर हे दोन्ही लक्षात ठेवून घ्या, इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतरचा प्रश्न 4 आपला पुढील, डॅश हे भारतातील सर्वात दाट लोकवस्तीचं असलेलं शहर आहे. तर कोणतं आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मुंबई. मुंबई हे जे शहर आहे जे की सर्वाधिक दाट लोकवस्तीचं शहर आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 5 असा आहे, आंध्र प्रदेशचा राज्य प्राणी कोणता आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याचा राज्य प्राणी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर C जे की काळवीट. तर काळवीट हा जो आहे थोडक्यामध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा राज्य प्राणी आहे. तर थोडक्यामध्ये इतर ऑप्शनचं देखील तुम्हाला माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, ज्यामध्ये एकशिंगी गेंडा जर विचारलं तर एकशिंगी गेंडा हा जो आहे थोडक्यात आसाम या राज्याचा थोडक्यामध्ये राज्य प्राणी आहे. तर मिथून एक संकरित गायचा प्रकार आहे. थोडक्यामध्ये हा जो आहे ही जी आहे ती अरुणाचल
अरुणाचल प्रदेश जे की राज्य प्राणी आहे अरुणाचल प्रदेशची, त्याला मिथुन असं जे आहे त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि त्यानंतर ओडिसा या ठिकाणी जे आहे थोडक्यात बैल हा जो आहे त्या ठिकाणचा राज्य प्राणी आहे. या प्रकारे जे आहे इतर ऑप्शन्स देखील आहेत. आणि तुमच्यासाठी आपला आजचा क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन असा आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे, हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025च्या ए टू झेड व संपूर्ण तयारीसाठी आपले अतिशय संभव प्रश्नसंच नोट्स व टेक्निकल तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपण टीसीएस पॅटर्न आधारित तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व त्यासोबतच आपण तांत्रिकीचे प्रश्न देखील तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. जे काही तुमचा NMMCचा जो अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून हे सर्व काही कम्प्लिटली बनवण्यात आलेलं आहे. व त्यासोबतच TCSचे जेवढे काही आतापर्यंतचे अतिसंभव प्रश्न आहेत व TCSचे जेवढे काही महत्त्वपूर्ण प्रश्न रिपीट होऊ शकतात ते देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर परीक्षेतील येतील असे या स्वरूपाचे आपण प्रश्न यामध्ये कव्हर केले आहेत व कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी तुमच्यासाठी हे परफेक्ट असणार असेल. जसं की आपण BMCच्या निरीक्षक व कार्यकारी सहाय्यक या पदासाठी या प्रकारचे आपले नोट्स व टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेले होते, ज्यामधून बरेच विद्यार्थी जे आहेत ते यशस्वी झालेले आहे. त्याचे रिझल्ट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील ऑलरेडी दिलेले आहे. तुम्ही तेथे पाहून हे आपला क्रॅश कोर्स आहे तो लगेचच्या लगेच घेऊ शकता. यामध्ये आपण पदानुसार तुम्हाला तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध करून दिले आहे. तुम्हाला कोणत्याही पदाकरता टेक्निकल हवा असेल तर टेक्निकल देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे. सध्या स्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ही प्राइस देखील वाढू शकते. त्यामुळे जर तुम्ही अजूनही घेतला नसाल तर तुम्ही मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या. आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा आणि मिळवण्यासाठी लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही याची सॉफ्ट कॉपी तुम्ही लगेच मिळवू शकता. जर तुम्ही अजूनही आपलं ए टू झेड स्टडी मटेरियल घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही 100% नवी मुंबई महानगरपालिकेचा जे काही एक्झाम क्रॅकिंग स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार असेल, ज्यामध्ये तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम हा TCS पॅटर्न आधारित व त्यासोबतच आपण त्या ठिकाणी तांत्रिकी प्रश्न देखील तुमच्या पदानुसार उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे तुम्हाला ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल, तुम्हाला यापैकी पद मिळवायचं असेल तर आपलं स्टडी मटेरियल हे एकमेव पर्याय असेल, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही बुक्सची गरज पडणारी नसेल. कारण का त्यामध्ये आपण ई-बुक तुम्हाला प्रोव्हाइड करून देतात व त्यासोबतच कोणत्याही तुम्हाला महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणार नसेल. कारण का आपले रेग्युलरचे यूट्यूब व्हिडिओ व त्यासोबतच आपले टेस्ट सिरीज हे तुम्हाला अतिशय परफेक्ट पद्धतीनं पूर्णपणे तयारी करून घेणारे असतील. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच सेलरला मेसेज करा आणि मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागा. त्यानंतर 6वा प्रश्न, भारतातील पहिला जे की पहिली युरेनियमची खाण जादूगूड कुठे आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की झारखंड या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा, तर हा क्वेश्चन थोडक्यामध्ये PYQ क्वेश्चन आहे. काय म्हटलं होतं पहा, 2017 पर्यंत उपलब्ध माहितीच्या आधारे भारतीय संविधानामध्ये आतापर्यंत एकूण किती भाषा मान्यता प्राप्त आहे. तर काय म्हटलेलं आहे 2017 पर्यंत. हा एक PYQ क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 22 भाषा जे की संविधानामध्ये एकूण मान्यता मिळालेल्या आहेत. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 8 आपला, भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे. भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मूलभूत कर्तव्य, जे काही आपले मूलभूत कर्तव्य आहे त्याचा समावेश आहे थोडक्यामध्ये भारतीय संविधानाच्या कलम 51 मध्ये जे आहे जे की नमूद करण्यात आलेलं आहे. तर हे कलम जे आहे थोडक्यामध्ये 42वी जी घटना दुरुस्ती झालेली होती आपली 42वी घटना दुरुस्ती, जी की कधी झाली तर ती झाली होती 1976 मध्ये. तर त्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. 42 घटना दुरुस्ती विधेयकानुसार जे की मूलभूत कर्तव्य कधी झालं 1976ला. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हे सर्व टॉपिक्स आपला एक्झाम प्रोस्पेक्टिव्ह इम्पॉर्टन्स आहेत. त्यानंतरचा प्रश्न 9 आपला, आर्यभट्ट हा पहिला भारतीय उपग्रह अवकाशात केव्हा सोडण्यात आला. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की 20 एप्रिल 1975ला जो आहे सोडण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न 10वा, भारताचा कमी पल्ल्याचा क्षेपणास्त्र कोणती. तर यापैकी कोणते आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की पृथ्वी व आकाश हे जे आहे भारताची कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा, गेटवे ऑफ इंडिया डॅश शैलीमध्ये बांधलेलं आहे.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की इंडो सार्सेनिक ह्याच्या शैलीमध्ये जे थोडक्यात बांधलेलं आहे, गेटवे ऑफ इंडिया. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा असा आहे पुढील, क्युबामधील कोणता लोकप्रिय नृत्य प्रकार थोडक्यात जगभर लोकप्रिय आहे, विशेषतः दक्षिण अमेरिकेत. तर दक्षिण अमेरिकेमध्ये विशेषतः म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की साल्सा. तर साल्सा हा जो आहे क्युबामधील सर्वाधिक लोकप्रिय असणारा एक नृत्य प्रकार आहे, जो की जगभर देखील लोकप्रिय आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर साल्सा हा क्युबामधील आहे. तर वॉल्टर्स हा जो नृत्य प्रकार तुम्हाला सांगायचं झालं तर वॉल्टर्स हा जो आहे तो एक युरोपियन नृत्य प्रकार आहे. आणि हिपहॉप हा तर आपल्याला माहीत आहे हा अमेरिकन हा एक नृत्य प्रकार आहे. आणि टँगो हा जो आहे अर्जेंटिनाचा लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. तर जे काही विविध प्रकारचे आहेत त्या देशाची ही जी आहे जी की लोक कलाकृती आहे. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, डॅश यांनी उपनिषद आणि वेदांचं भाषांतर बांगला भाषेमध्ये केलं. तर कोणी केलं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की राजाराम मोहन रॉय यांनी जे आहे उपनिषद आणि वेदांचे थोडक्यामध्ये भाषांतर केलेलं आहे. कशामध्ये? तर बांगला भाषेमध्ये. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर राजाराम मोहन रॉय यांनी जे आहे थोडक्यात ब्राह्मो समाज देखील स्थापना केलेली होती, हे देखील यांच्याशी संबंधित इम्पॉर्टंट आहे. परंतु ईश्वरचंद्र विद्यासागर हे जे होते ते थोडक्यामध्ये एक स्त्री शिक्षणाच्या चळवळीशी संबंधित होते. यांचं जे कार्य आहे ते स्त्री शिक्षणासंबंधित आहे. आणि पंडिता रमाबाई यांच्या संबंधित तुम्हाला सांगायचं झालं तर पंडिता रमाबाई हे महिला हक्कासाठी जे की वारंवार रडणाऱ्या एक क्रांतिकारी होत्या. आणि त्यानंतर दयानंद सरस्वती हे जे आहे यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. तर ही देखील इतर माहिती आहे जी की तुमच्या माहितीस्तो परीक्षा दृष्टिकोनातून हे देखील इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणी रघुवंशमला संकलित केले? तर रघुवंशम, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कालिदास. तर कालिदास यांनी जे आहे थोडक्यामध्ये केलेलं आहे रघुवंशमला. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा, अजिंठा व वेरूळ लेण्या कोठे आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की महाराष्ट्र या आपल्या राज्यामध्ये आहेत अजिंठा व वेरूळ लेणी, जे की छत्रपती संभाजीनगर एरिया. त्यानंतर प्रश्न 16वा, ऋग्वेदातील सर्वात पवित्र नदी कोणती? तर ऋग्वेदामधील, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की सिंधू नदी ही जी आहे ऋग्वेदातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. त्यानंतर 17वा प्रश्न, कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर आर्थिक राजधानी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या आपल्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तर बेंगलोरला काय म्हणून ओळखलं जातं? तर बेंगलोरला जे आहे जे की आय टी कंपनीची राजधानी म्हणून थोडक्यात ओळखली जाते. तर चेन्नईला ॲटोमोबाईल हब म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. ॲटोमोबाईल हब हे चेन्नईला, आणि नवी दिल्ली तर आपल्याला माहिती आहे नवी दिल्ली ही आपली राजधानी आहे. तर बेंगलोरला आय टी कंपनीची राजधानी, चेन्नईला ॲटोमोबाईल हब, आणि नवी दिल्लीला राजधानी, आणि मुंबईला आर्थिक राजधानी असं जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजे की वेगवेगळ्या शहरांना थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारची नावे आहेत ओळखण्यासाठी. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 17 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहेत. तर पुढील भागामध्ये आपण याहून अधिक इम्पॉर्टंट व IMP क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना सर्व काही NMMC साठी असणारं आपलं A to Z स्टडी मटेरियल हवं असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक दिलेली आहे. कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.